परवा कॅलेंडरमध्ये हनुमान जयंती असं वाचलं आणि मला माझ्या लहानपणी आम्ही आजोळी हनुमान जयंतीला जायचो आणि असं पंक्तीत बसून मसाले भात, उभ्या चिरलेल्या वांग्यांची भाजी खायचो ते आठवलं. म्हटलं चला ही भाजी आपण बनवूया. तर त्यासाठी मी इथं ही अंकुर वांगी घेतलीत उभी चिरून आणि या प्लेटमध्ये जो शेंगदाण्याचा कूट दिसतोय त्याच्यामध्ये तिळाचा कूट पण मिक्स आहे बरं का. म्हणजे जर 2 चमचे शेंगदाण्याचा कूट असेल तर 1 चमचा तिळाचा कूट आहे. आणि इथं मी गॅसवरती पाणी तापत ठेवलंय. तर एक साईडला एका कढईमध्ये मी एक पळीभर तेल तापवून घेतलं. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, 5-6 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या, त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालून मस्त असं परतून घेतलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये या उभ्या चिरलेल्या वांग्याच्या फोडी ज्या आहेत त्या 2 मिनिटं परतून घ्यायच्या. मी इथं मुद्दाम फोडी पण उभ्या चिरल्या, कारण तो यात्रेचा फील यावं म्हणून. तर ही वांगी अशी छान परतून घ्यायची आणि फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकून दिली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ आणि तो मगाचा शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट तो पण त्याच्यामध्ये टाकून छान बारीक गॅसवर 2 मिनिटं परतून घेतलं आणि झाकून 2 मिनिटं वाफ येऊन दिली. त्यानंतर साईडला तेल सुटायला लागलं, की मग छान एकदा हलवून घ्यायचं आणि मी जे मगाशी पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते पाणी याच्यामध्ये अंगापुरतं पाणी घालायचं आणि बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं. तर माझी आजी नेहमी आम्हाला सांगायची, की पालेभाज्या सोडून इतर ज्या काही फळभाज्या आहेत, त्या फळभाज्यांना कंपल्सरी गरम पाणी वापरायचं, त्यामुळे चव छान येते. त्याच्यानंतर बारीक गॅस करून झाकून हे वांगं शिजवून